सकाळी मी नैवेद्य वगैरे सगळं करून घेऊन ना दुपारपर्यंत चालले होते लक्ष्मी दहीवडीला आणि आम्ही लक्ष्मी दहीवडीमध्ये पोहोचलो आणि थोडासा पाऊस पण रिमझिम चालू होता आणि गेलो तर ना खूप अशी गर्दी होती, अगदी बाहेरपर्यंत ना रांग लागलेली होती. मला तर वाटलं आता काय खरं नाही, भरपूर वेळ लागतो वाटतं. तर 1 तास ते दीड तास आमचा रांगेत गेला आणि इथं खेळण्याची दुकानं वगैरे सुद्धा खूप अशी मांडलेली होती. नंतर आमचं रांगेत उभारून नंतर झालं दर्शन मात्र ना खूप छान असं झालं होतं, म्हणजे अगदी मनाजोगं झालं दर्शन. तर नैवेद्य ठेवला, ओटी वगैरे देवीची छान अशी भरली, मन अगदी प्रसन्न झालं. आणि ह्या ज्या आजी आहेत ना त्यांना उभा राहणं होत नव्हतं, त्या लेट आल्या होत्या. पण मी मग मला म्हणल्या नंबर देतेस का, मग मी माझ्यामध्ये ना त्यांना नंबर दिला होता. आणि हे बघा देवीची मूर्ती किती छान असं आहे. तर लक्ष्मी दहीवडीला ना वर्षातून एकदा मी नेहमी श्रावण महिन्यात जातच असते. तर ह्या वेळेला मला जायला तरी लेट झालं होतं, अगदी श्रावण महिना संपत आला आणि मग गेले. आणि मेन मंदिर जे आहे ना त्याच्या पाठीमागे ही मंदिरे आहेत. इथल्या पण मंदिरामध्ये जाऊन सगळेजण जातात, नारळ फोडायचं म्हणा, नैवेद्य ठेवून ओटी भरून वगैरे ना. तिथं पण दर्शन झालं, तिथं काही जास्त गर्दी नव्हती. मग तिथं पण दर्शन वगैरे घेतलं आम्ही आणि नंतर मग आलो. दर्शन घेऊन घरी येताना ना सूर्यफूल अशी खूप छान अशी शेती होती. मग काय तिथं थोडंसं फोटोशूट पण केलं, मस्त असं दिसत होतं, अगदी पिवळं धमक. नंतर घरी आलो आणि आम्ही गणपती पाहण्यासाठी, आपला गणपती बाप्पा येणार म्हणल्यानंतर म्हणलं चला आता पाहून तर येऊया. मग आम्ही गणपती